खरी घटना मध्य प्रदेशच्या टिकमळ जिल्ह्यातील चंदेरा पोलीस ठाण्यातील मैलवारा नावाच्या गावातून सुरू होते। मैलवारा गावात राहणारी एक महिला जिचे नाव रचना यादव, जी खूप सुंदर आणि आकर्षक होती। तिच्या घरच्यांनी तिचे लग्न लावून दिले। लग्न झाले, पण तिचा नवरा तिच्यावर खूप बंधने घालत होता, कारण लोक तिच्याशी बोलायचे, तिच्यावर कोणीतरी नक्कीच प्रभावित व्हायचे। लोक तिच्यावर प्रभावित व्हायचे आणि हे तिच्या नवऱ्याला आवडत नव्हते। असे करत करत 5 वर्षाचा काळ निघून गेला, पण नवरा आणि बायको मध्ये जसा काळ पुढे जात होता तसे त्यांच्यात मतभेदही वाढू लागले। शेवटी त्यांना 2 मुले झाले। 2 मुले असूनही नवरा आणि बायको मधील विश्वास वाढण्याऐवजी तो तुटत चालला होता। 5 वर्षापर्यंत त्यांचे लग्न चांगले चालले। त्यानंतर त्यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला। रचना यादव तिचे सासर सोडून, मुलांना सोडून थेट माहेरी पोहोचली। तिथेच ती राहू लागली। काही काळानंतर उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यातील टोडी फतेहपूर पोलीस ठाण्यातील मेवाबा नावाच्या गावाचा रहिवासी शिवराज यादव या नावाचा एक तरुण होता। त्याची आणि रचना यादवची ओळख झाली। दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले। प्रेमानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। त्यांनी लग्न केले। त्यानंतर जी काही पद्धत होती, तिने तिच्या जुन्या आयुष्याबद्दलचे सर्व पाने उघडून सांगितले की माझ्यासोबत पतीसोबत असा वाद होता। शिवराज म्हणाला की मला काही अडचण नाही, कोणती समस्या नाही। 2023 मध्ये शिवराज यादवचा एक मोठा भाऊ होता। असे सांगितले जाते की रचना यादवची त्याच्यावर वाईट नजर होती, किंवा रचना यादवने त्याच्यावर कोणताही आरोप लावला होता। एकूण ती जवळच्या पोलीस ठाण्यात गेली आणि म्हणाली की साहेब, माझ्या धीराने माझ्यावर बलात्कार केला आहे, आणि जेव्हा मी त्याला विरोध केला तेव्हा त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला, आणि या सगळ्याच्या प्रकरणात माझा नवरा शिवराज यादव देखील पूर्णपणे सामील होता। पोलिसांनी या प्रकरणी FIR दाखल केली। ही गोष्ट खूप गाजली। ही गोष्ट गावच्या माजी सरपंच संजय पटेल पर्यंतही पोहोचली। संजय जेव्हा ही गोष्ट ऐकत होता, कारण त्याची पोलीस ठाण्यात येणे जाणे चालत होते, तो गावात खूप प्रभावशाली व्यक्ती होता। जेव्हा संजय पटेल आणि रचना यादवची भेट झाली, तेव्हा त्याने स्वतः विचारले की रचना यादव, तुझ्यासोबत काय झाले आहे? आम्हालाही जाणून घ्यायचं आहे, आणि तुला काही अडचण असेल तर आम्हाला सांग। आता रचना यादवने तिच्या मनातील गोष्टी त्या माजी सरपंचाला सांगितल्या, आणि त्या माजी सरपंचाचा इतका प्रभाव होता की जो सध्याचा सरपंच होता तो देखील याची माजी सरपंचाच्या मदतीने बनला होता। असे म्हणता येते की जरी तो माजी सरपंच होता, तरी गावात कारभार संजय पटेलच्या मर्जीनुसारच चालत होता। शेवटी FIR दाखल झाली। FIR दाखल झाल्यानंतर प्रकरण कोर्टात पोहोचले। हे प्रकरण गरोठाच्या कोर्टात विचारधारीने होते। आता सरपंचाने ही गोष्ट इतकी पुढे नेली, कारण त्यांना ती महिला म्हणजे रचना यादव इतकी आवडली की ते तिच्यावर येणे जाणे सुरू केले आणि तिची बाजू स्वतः लढवत होते। सरपंच स्वतः तिला म्हणाले की घाबरण्याची किंवा अस्वस्थ होण्याची गरज नाही। किती पैसे खर्च झाले तरी आम्ही तुझी बाजू कमजोर होऊ देणार नाही। त्यांची मैत्री कधी प्रेमात बदलली हे त्यांना कळलेच नाही। त्यांच्या आधी मैत्री झाली, मग प्रेम, आणि मग प्रेम देखील असे झाले की आधी तिच्या राहण्याची व्यवस्था झाशीमध्ये केली गेली, जेणेकरून जाण्या येण्यात कोणती अडचण येऊ नये। नंतर तिला खुसराय नावाच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था केली गेली, जे झाशीमध्येच आहे। आता सरपंचांना जेव्हा वाटेल तेव्हा तिच्याकडे जायचे। ही गोष्ट त्यांच्या पत्नीला कळली। त्यांना 2 मुलेही होती, पण पत्नीला त्यांना काहीतरी सांगून शांत केले, समजावले, पण इकडे त्यांचे प्रेम सतत वाढत होते, आणि असे करत करत 2 वर्षाचा काळ निघून गेला। जून 2025 ची गोष्ट आहे। एक दिवस बातमी मिळते की रचना यादव चा नवरा शिवराज यादव, त्याच्यासोबत कोर्टात प्रकरण सुरू होते, त्याचा मृत्यू होतो। जसा त्याचा मृत्यू होतो तेव्हा ती महिला सरपंचाला म्हणते, सरपंचजी, आता मला एकटे राहवत नाही, मी तुमच्या सोबत राहीन, जे काही असेल असो।
आता तुम्ही माझ्याशी लग्न करा. जेव्हा लग्नाची गोष्ट येते तेव्हा तो म्हणतो, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, पण मला लग्न करायचे नाही. मी लग्न करू शकणार नाही. त्यामुळे जसे चालले आहे तसे चालू दे. पण जसा तिचा नवऱ्याचा मृत्यू होतो तेव्हा कुठेतरी तिच्या मनात हे होते की मी अशा प्रकारे रखेल मतलब प्रियसी बनून अजिबात राहू इच्छित नाही. मला लग्न करून राहायचे आहे. पण तो आधीच विवाहित होता आणि त्याला 2 मुलेही होती. त्यापैकी एकाचे वय 21 होते. अखेर अशीच वेळ जात होती आणि 6 ऑगस्ट 2025 ची तारीख आहे. या महिलेला म्हणजेच रचना यादवला मासिक पाळी आली होती आणि त्यामुळे तिला जास्त रक्तस्राव होत होता. जेव्हा जास्त रक्तस्राव झाला तेव्हा तिने सरपंचांना सांगितले की सरपंचजी, आज खूप त्रास होत आहे, समस्या होत आहे. ते विचारतात, काय अडचण आहे? ती म्हणते की तिला जास्त रक्तस्राव होत आहे. तो म्हणतो की अजिबात काळजी करू नकोस, मी लगेच तुझ्याकडे येतो. त्या महिलेला म्हणजे रचना यादवला सरपंच थेट हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि तिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. डॉक्टर म्हणतात की तिला दाखल करावे लागेल, कारण दाखल केल्याशिवाय उपयोग होणार नाही. शेवटी तिला दाखल केले जाते आणि 2 दिवस सतत उपचार चालतो. 8 ऑगस्ट 2025 रोजी तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार होता. जसा डिस्चार्ज देण्याची वेळ येते तेव्हा माजी सरपंच संजय पटेल तिथे जातात. तिथे गेल्यावर ते बोलतात. ती महिला म्हणते की मी कोणत्याही परिस्थितीत घरी जाणार नाही. इथून गेले तर सरळ कोर्टात जाईन. तुमच्याशी लग्न करायचे आहे. आता बाकीचे आयुष्य तुमच्या सोबत घालवायचे आहे. सरपंच म्हणतात, समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाहीस? ती हट्टाला पेटते. म्हणजेच ती त्या बेडला धरून बसते. ती म्हणते, जोपर्यंत लग्नाला होकार देत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही. शेवटी सरपंचांना परत जावे लागते आणि ती 1 दिवस जास्त हॉस्पिटलमध्ये दाखल राहते. आता सरपंच इतका अस्वस्थ होतो की तो थेट त्याच्या पुतण्याशी बोलतो. त्याचा पुतण्या संदीप पटेल आहे. तो झाशीच्या बिजोलीमध्ये राहतो. त्याला तो जाऊन म्हणतो की मी खूप अस्वस्थ आहे, दुःखी आहे बेटा, काय करू? आता काका आणि पुतण्या दोघेही आपापसात बोलत होते. पुतण्या म्हणतो की काळजी का करतोस? तुझा पुतण्या जिंदाबाद आहे. तो त्याला सांगतो की गेल्या 2 वर्षात मी या बाईला जवळपास 8 लाख रुपये दिले आहेत, पण ती लग्नाला हट्ट सोडून देत नाही. तो म्हणतो की काळजी करू नकोस. संदीप पटेल 2022 मध्ये एका महिलेच्या खुनाच्या प्रकरणात जेलमध्ये गेला होता. जेव्हा तो जेलमध्ये होता तेव्हा त्याची मैत्री प्रदीप उर्फ दीपक अहिरवारशी झाली होती. तो त्याच्या मित्राला म्हणतो की आमचे काका आजकाल खूप अडचणीत आहेत, आपण त्यांची मदत करायला हवी. आता जेव्हा मदतीची गोष्ट येते तेव्हा म्हणतात की काही हरकत नाही, बघूया. ते आयोजन आखतात. आता पुतण्या त्यांच्या गाडीने काकांसोबत 9 ऑगस्ट 2025 रोजी हॉस्पिटलमध्ये पोहोचतो. तिथे गेल्यावर तिला डिस्चार्ज देतात. ती म्हणते की मी इथून डिस्चार्ज होताच सरळ कोर्टात जाईन, लग्न करायचे आहे. जर लग्न करायचे असेल तर ठीक आहे, नाहीतर मी इथेच पडून राहील. तो तिच्या समोर हात जोडतो आणि म्हणतो की आज नको, एक काम कर, आपण उद्या जाऊ, म्हणजे 10 ऑगस्टला जाऊ, आज नको. जेव्हा हे सांगितले जाते तेव्हा शेवटी रचना यादव तयार होते. आता काका आणि पुतणे तिला सोबत घेऊन निघतात. पुतण्या गाडी चालवत होता आणि रचना यादव मागे बसली होती. सरपंचही तिच्या बाजूला बसले होते. तिला ते प्रेमाचे ग्वाही देत होते आणि म्हणत होते, अजिबात काळजी करू नकोस. तशी तू 2-3 दिवस हॉस्पिटलमध्येच दाखल होतीस, डोके खराब झाले असेल, चल आपण फिरायला जाऊया. जिथे हॉस्पिटल होते तिथून जवळपास 70 किलोमीटर दूर लहचुरा नावाचा एक बंधारा होता. ते तिकडे जायला निघतात. ते तिकडे जात असताना रस्त्यात एक गाव लागते आणि त्या रस्त्याला जाताना त्यांना एक दारूचे दुकान दिसते. सरपंच म्हणतात, मी खूप अस्वस्थ आहे, तणावात आहे, दारू पिऊया. आता दारू पिण्याची गोष्ट येते तेव्हा संदीपचा मित्र प्रदीप देखील रस्त्यात भेटतो. शेवटी ते दारू घेतात, बसून शांतपणे दारू पितात.
वेळ वाया घालवत होते. म्हणजेच ते दिवसा निघाले होते आणि कधी संध्याकाळ झाली आणि कधी रात्र झाली हे त्यांना कळलेच नाही. रचना यादव म्हणते, खूप दारू पिली आहे, घरी जाऊया. आता रात्र जास्त झाली आहे. असे करत करत ते थेट लहौचुरा बंदराच्या अगदी जवळ पोचतात. याच दरम्यान दारूच्या नशेत प्रदीप एकदम रागात येतो आणि रचना यादवला म्हणतो, बघ रचना, मी स्पष्टपणे सांगतोय, सरपंचजी तुझ्याशी अजिबात लग्न करणार नाहीयेत. त्यामुळे जास्त तणाव घेण्याची काही गरज नाहीये. अशा प्रकारे जेव्हा प्रदीपने ही गोष्ट सांगितली तेव्हा रचना यादवला खूप राग आला. ती म्हणाली, तुमची हिंमत कशी झाली? तुम्ही कोण असता हे सांगणारे की सरपंच माझ्याशी लग्न करणार आहेत की नाही? तो म्हणतो, मी जे बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय. काय सरपंचजी, आम्ही जे बोलतोय ते बरोबर आहे की चुकीचं? आता सरपंचाच्या बाजूने पुतण्या आहे आणि पुतण्याचा मित्र प्रदीप आहे. तेव्हा सरपंच म्हणतात की हो, हे अगदी बरोबर बोलत आहेत. जसे रचना हे ऐकते तेव्हा तिला अजिबात विश्वास बसत नाही. रचना म्हणते, चला ठीक आहे, आपण निघूया आणि जेव्हा जाऊ ना त्यानंतर काही होईल त्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. जेव्हा असे घडते तेव्हा भांडण होते. सरपंचांना राग येतो. सरपंचांनी तिचा गळा तोपर्यंत दाबला जोपर्यंत तिचा श्वास थांबला नाही. तिने तडफडण्याचा प्रयत्न केला पण पुतण्याने तिचा हात पाय पकडले आणि मित्रानेही तिचे हात पाय पकडले. एकूण त्या महिलेला तडफडण्याची किंवा किंचाळण्याची संधी मिळाली नाही आणि तिचा जीव निघून गेला. ती मरून गेली. रात्र जास्त झाली होती. त्यांनी योजना बनवली की या महिलेला खूप वजन बांधले जाईल आणि बांधल्यानंतर तिला या लहौचुरा बंदरात फेकून देऊया. मृतदेह तिथेच पडून राहील. वजनामुळे तो कधीच वर येणार नाही आणि इथून तिचा मृतदेह सापडला नाही तर आम्ही कधी पकडले जाणार नाही. काहीतरी अशीच योजना होती. त्यांनी सर्व तयारी केली. दगड, विटा, बांधण्यासाठी दोरी, सर्व काही तयार केले होते आणि जसे त्या मृतदेहाला लहौचुरा बंदरात फेकणार होते, अचानक कुठून तरी जशी 112 नंबरची गाडी प्रकट होते, तिची लाईट खूप दूर असली तरी असे वाटते की ती अगदी जवळ आहे. तेव्हा हे खूप घाबरतात. ते म्हणतात, जर पोलिसांना ही गोष्ट कळली तर प्रकरण खराब होईल, म्हणून इथून निघूया. पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याआधीच ते तिथून निघून जातात आणि इथून ते लखेरी बंदरापाशी पोहोचतात. लखेरी बंदरापाशी जेव्हा पोहोचतात तेव्हा इथेच ते काम करणार होते, पण दरम्यान कुठून तरी एक गार्ड प्रकट होतो. तो विचारतो, तुम्ही इथे बंदरात काय करत आहात? सर्व काही ठीक आहे ना? काही अडचण तर नाही ना? जेव्हा गार्डने अशा प्रकारचे विचारले तेव्हा त्यांना वाटले की कदाचित इथे ही गोष्ट उघड होईल. चला इथून जाऊया. आता इथून ते सरळ खजुरी नदीवर पोहोचतात. खजुरी नदीवर पोहोचतात तिथे आधीच एक गार्ड उभा होता. शेवटी ते अस्वस्थ होतात आणि म्हणतात की मृतदेह गाडीमध्ये ठेवला आहे, आता त्याचे काय करू? तेव्हा सरपंचच्या डोक्यात एक कल्पना येते. आपले जे गाव आहे महवा, तेथून 5 किलोमीटर दूर किशोरपूर नावाचे एक गाव आहे जे टोडी फतेपूर पोलीस ठाण्यात येते आणि त्या गावात एक विहीर आहे. तिच्या आजूबाजूला ना कोणतीही सीसीटीव्ही आहे ना कोणी राहणारे लोक आहेत. तिथे कोणी भेटणार नाही. तिथे सरळ जाऊया. आता ते तिघे तिथे पोहोचतात. त्या महिलेचा मृतदेह गाडीमध्ये होता. रात्र थोडी जास्त झाली होती. ती 9 ऑगस्ट 2025 ची तारीख होती. अखेरीस तिथे गेल्यावर रचना यादवच्या शरीराचे वेगवेगळ्या 5-7 तुकडे केले जातात. म्हणजे तिचे डोके धडापासून वेगळे केले जाते, तसेच धड कापले जाते, दोन्ही हात पाय कापले जातात आणि नंतर गुडघ्यापासून 2 पाय वेगळे केले जातात. त्यांच्याकडे खताची पोती होती, रिकामी होती. त्या रिकामी पोत्यामध्ये मृतदेह ठेवला होता. खूप वजन म्हणजे विटा आणि दगड त्यांच्या आत ठेवले जातात. डोके आणि पाय सोडून ते त्या विहिरीत टाकतात आणि विहिरीत टाकल्यानंतर तिथून निघून जातात.
आणि आपल्या गावातून जवळपास 7 किलोमीटर दूर असलेल्या लखेरी नदीच्या पुलावर बाकीचे तुकडे फेकून दिले जातात आणि जसे हे बाकीचे तुकडे फेकले जातात त्यांना वाटले की ते कधीच पकडले जाणार नाहीत. पण रचना यादव तिच्या भावाशी कधी कधी बोलायची. आता रचनाच्या भावाने 9 तारखेला रात्री फोन केला तेव्हा तिचा नंबर बंद होता. तो अस्वस्थ झाला की बहिणीचा नंबर बंद का येत आहे, काय अडचण आहे. तो 10ला फोन करतो, 11ला फोन करतो. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. दुसरीकडे पोलिसांना तो मृतदेह मिळाला होता. पोलीस मारेकऱ्याला शोधण्याचा आणि मृतदेह ओळख पटवण्याचा सतत प्रयत्न करत होते. शेवटी त्या महिलेचा भाऊ टोडी फतेहपूर पोलीस ठाण्यात पोहोचतो, कारण याच भागात तिचे सासर महबामध्ये होते. जेव्हा तो तिथे जातो तेव्हा म्हणतो की माझी बहीण आहे, तिच्याशी अनेक दिवसापासून बोलणे झाले नाही. साहेब बघा, माहिती काढा. मोबाईल नंबर दिला जातो, त्याची CDR कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढली जाते, लोकेशन काढली जाते. तेव्हा कळते की महत्वाचा माजी सरपंच संजय पटेल या रचना यादवशी खूप बोलत होता. गावातील लोकांना माहित होते. गावातील लोकांनी कुजबूज केली की कदाचित हा मृतदेह रचना यादवचा असावा, पण पोलीस ठाण्यात जाऊन सांगण्याची कोणाची हिंमत नव्हती. अखेरीस त्या महिलेच्या भावाने पोलीस ठाण्यात जाऊन चर्चा केली आणि पोलिसांनी जेव्हा कड्या जोडायला सुरुवात केली तेव्हा या CDR मुळे सरपंच शेवटी पोलिसांच्या ताब्यात येतात. जेव्हा पोलीस सरपंचांना 20 ऑगस्ट 2025 रोजी पकडतात तेव्हा ते म्हणतात की रचना यादव जिवंत आहे. कोणीतरी खोटी अफवा पसरवली आहे. मी आता 1 तासात तिला घेऊन येतो असे पोलिसांनी त्याला सोडले. तो तिथून निघून जातो, पण तो पोलिसांपासून जास्त पळून जाऊ शकत नाही. शेवटी पोलीस त्याला पकडतात. त्याचा पुतण्या संदीपलाही पकडतात आणि पुतण्या मित्र प्रदीपलाही पकडले जाते. पोलिसांची गोळी त्याला लागते, कारण तो पोलिसांवर सतत गोळीबार करत होता. त्यानेच कुऱ्हाडीने त्या महिलेचे 60 तुकडे केले होते, फक्त 15,000 रुपयासाठी. आणि जेव्हा त्या 15,000 रुपये दिले जात होते तेव्हा तो म्हणाला होता, सरपंचजी तुमच्यासाठी जीवही कुर्बान आहे. काय बोलत आहात तुम्ही, एकदा नाही अनेकदा खून करू शकता. अशा मोठमोठ्या गोष्टी तो करत होता. पण जेव्हा पोलिसांची गोळी त्याला लागते तेव्हा तो रडू लागतो आणि सर्वांसमोर म्हणत होता की भविष्यात कधीही असा गुन्हा करणार नाही. या घटनेचा खुलासा होतो आणि DIG आनंद होऊन या पोलीस टीमसाठी 50,000चे बक्षीस जाहीर करतात. तसेच SP देहात 25,000चे बक्षीस जाहीर करतात आणि पोलिसांची खूप प्रशंसा होती. अज्ञात खून होता. मारेकऱ्याला शोधणे खूप कठीण होते. त्यांनी खूप चांगली चाल खेळली होती की अर्धा मृतदेह वेगळा फेकू, डोके मिळणारच नाही, तो ओळख पटणार नाही. मित्रांनो, ही संपूर्ण घटना ऐकण्याचा उद्देश कोणाला त्रास देणे नाही किंवा कोणाचे मन दुखवणे नाही. उलट तुम्हाला जागरूक करणे आहे, तुम्हाला सावध करणे आहे. आणि या कथेतून कुठेतरी हे कळते की या महिलेचे चरित्र कदाचित ठीक नव्हते. हेच कारण होते की तिचे लग्न झाले, ती 5 वर्ष पतीसोबत राहू शकली. दुसरे लग्न झाले पण तेही यशस्वी झाले नाही आणि तिने दीरावर बलात्काराचा आरोप लावला. आणि जेव्हा तिने तिच्या पती आणि दीरावर आरोप लावला तेव्हा गावच्या सरपंचाशी तिचे प्रेमसंबंध सुरू झाले. आता गावच्या सरपंचासोबत प्रेमसंबंधानंतर तिला त्याच्याशी लग्न करायचे होते. हे माहित असूनही की तो विवाहित आहे आणि त्याला 2 मुले आहेत. त्यामुळे कदाचित त्या महिलेला परपुरुषांची सवय लागली होती आणि म्हणूनच ती हे सर्व काम करण्याचा प्रयत्न करत होती. तुम्ही सर्वजण स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित राहा. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. पुन्हा भेटूया एक नवीन